याला आता मी प्रारंभ करते. जाहिरात लेखनाबद्दल असं म्हणतात की ही 65वी कला आहे. या संदर्भात आचार्य अत्रे असे म्हणतात की माणसाला जाहिरातीची इतकी सवय झाली असते, त्याला इतकी हाव असते की तो जगात येण्यापूर्वीच आपल्या आगमनाचा डांगोरा पिटत असतो. यात अतिशयोक्ती कदाचित असेलही, पण त्यातील थोडं तथ्य सुद्धा आपल्याला मानावं लागेल. जाहिराती आणि आपला अतिशय जवळचा संबंध आहे. ज्या गोष्टींचा परिणाम मानवी जीवनावर अधिक खोलवर होतो त्या युगाला असं एक नाव दिलं जातं. फार उदाहरणार्थ अश्मयुग आहे, ताम्रयुग, यंत्रयुग आणि आताचं सध्याचं जर युग म्हटलं ना तर जाहिरात युग म्हणता येईल. कारण की जाहिरातीचा सर्वाधिक परिणाम अगदी छोट्या छोट्या मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांवर होतच असतो. जाहिरातीमुळे असं म्हणतात की मातीलाही सोन्याचं मोल प्राप्त होतं. आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ते, इमारती, वाहने, सार्वजनिक ठिकाणे यांच्यावर सहज जर नजर टाकली ना तरी आपल्याला जाहिरातीने गजबजलेल्या या जगाची आपल्याला जाणीव होते. आजच्या स्पर्धा युगात जाहिरात हा अतिशय महत्वाचा घटक आणि ही एक कला आहे असं मानलं जातं. जाहिराती व्यापाराचा सर्वाधिक महत्वाचा असा घटक आहे. जाहिरात करणे हे अत्यंत सृजनशील असं कार्य आहे. एक मोठी मनोरंजक अशी ती कला आहे. तिची काही गुणवैशिष्ट्ये आहेत, तसंच काही मर्यादा देखील आहेत, पथ्यही आहेत. आपण तयार केलेल्या ज्या जाहिराती असतात त्या अधिक आकर्षक व्हाव्या याकरता काही पथ्य पाळावी लागतात. जाहिरात ही व्यवसाय, व्यापार, उद्योग यांचे सामान्य माणसांशी जोडणारा एक मोठा दुवा आहे. जाहिरातीमुळेच ग्राहकांच्या मनात वस्तूंविषयी ओढ निर्माण होते आणि गरज देखील निर्माण होते हळूहळू, आणि मग ग्राहक ती वस्तू विकत घेतात. आकर्षक जाहिरात व्यवसायाचे यश महत्वाचे आकर्षक जाहिरात हेच व्यावसायिक जगाचे महत्वाचे असे तंत्र आहे. आकर्षक जाहिरातींची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. बघा, आपण विविध माध्यमातून जाहिरात बघत असतो. उदाहरणार्थ माझी पुढची स्लाइड आहेच. हे आपल्या पुस्तकात दिलेलं बोल्ड मध्ये असं वाक्य आहे की लोकांच्या मनात उत्पादनाबद्दल आवड निर्माण करणे आणि त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आता ही माध्यमं कोणकोणती आहेत जाहिरातीची, तर ती इंटरनेट ही मुलांना अतिशय आवडणारी आणि त्यांच्या अगदी जवळची असं हे एक माध्यम आहे. चित्रपट, वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी, दूरदर्शन, चौकामध्ये अगदी साध्या चौकामध्ये लागलेला फलक सुद्धा आपलं लक्ष आकर्षून घेत असतो. गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके, आपण चौकात जेव्हा जातो तेव्हा सिग्नलवर उभे असताना सुद्धा कोणीतरी कोणाच्या हातात काहीतरी पत्रक देऊन जातो आणि ते पत्रक, किंवा आपण एखादं एक्झिबिशनला जातो तिथे सुद्धा आपल्याला काही पत्रकं हातात येतात, किंवा इतर ठिकाणी सुद्धा जेव्हा पत्रकं येतात तेव्हा आपण ती पत्रकं पाहून त्या पत्रकातील मजकूर काय आहे ते बघतो. तर हे जे आहे हे विविध प्रकार आजच्या काळात जाहिरातीचे वापरले जात आहेत. इव्हन आणि ती जाहिरात कशा पद्धतीने आपलं लक्ष केंद्रित करून घेते. जुन्या काळात म्हणजे आपल्या 20-30 वर्षांपासून जाहिरातींनी सुरुवात झालेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी तर मला आठवतं की आपण जेव्हा लहान होतो, आपल्या समकालीन जे कोणी आहेत तेव्हा ज्या टीव्हीवर येणाऱ्या ज्या ऍडव्हर्टाईज राहायच्या त्या सगळ्या जाहिराती पाहून त्या ऐकून त्यांची ब्रीदवाक्य अगदी पाठ होऊन गेली होती. असंच विद्यार्थ्यांना आजच्या काळात सुद्धा ती जाहिरात आकर्षून घेते. तीच अतिशय नेटकी जी जाहिरात असते, जसं उदाहरणार्थ मोती साबणाची जाहिरात आहे. बघा, तुम्ही जर छोटस जर एखादं टीव्हीवर किंवा तुम्ही युट्यूबवर सुद्धा बघा, युट्यूबवर जर तुम्ही चॅनलवर समजा एखादं थोडंसं काही सर्च करत असाल त्यात सुद्धा अर्ध्या सेकंदाच्या 30 सेकंदाच्या वगैरे जाहिराती येतात. त्यामध्ये एक सुंदर जाहिरात आलेली आहे, ती आहे मोती साबणाची जाहिरात. अगदी सुंदर आणि नेटक्या शब्दांमध्ये आणि चित्रीकरणाद्वारे त्यांनी दाखवलं आहे की मोती साबण किती सुंदर पद्धतीने आपण वापरणं गरजेचं. सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं की मोती साबण कसं वापरावं ते. अगदी सकाळची वेळ, दिवाळीचे दिवस आणि ती लहान मुलं येऊन हातात मोती साबण देतात. बघा किती सुंदर पद्धती आहे. या जाहिरातींचा परिणाम सर्वांवर होत असतो, लोकांवर होत असतो आणि त्या माध्यमातूनच विविध प्रकारची जी काही व्यावसायिकता आहे ती पुढे जात असते. जाहिरातीचे घटक काय आहेत, तर जाहिरातीचे विविध जे घटक आहेत त्यांच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. जाहिरातीमध्ये मथळा म्हणजे शीर्षक हा तशाच प्रकारचा आहे.
तो पण महत्वाचा असतो. मथळ्याने जाहिरात लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे सुभाषित, उखाणा, संतवचन किंवा एखादी काव्यपंक्ती यांचा उपयोग आपण करू शकतो. आता बघा, आपण मथळ्यामध्ये काय काय घेऊ शकतो. जनरली बघा, आपण एखादी जाहिरात जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या मथळ्यामध्ये विविध प्रकारचं काही ना काहीतरी दिलेलं असतं. एखादं लोगो, एखादं ब्रीद वाक्य, एखादा उखाणा. तर असे मुलं पण छान पद्धतीने तयार करू शकतात. ठीक आहे. उपमथळा म्हणजे मथळ्याच्या खाली कधी कधी उपमथळा देखील असतो. गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळी उपमथळा असावाच, पण त्यांनी ती जाहिरात अधिक आकर्षक होत असते. त्यामुळे शक्यतो मुलांना सांगणं गरजेचं आहे. आणि मुलं खूप छान सुंदर तयार करतात. असे लोगोज किंवा अशा 2 रायमिंग वर्ड्स असणारे जे आहेत ना, ते खूप सुंदर पद्धतीने ते तयार करतात आणि ते रिलेटेड, ते अगदी बरोबर ते जाहिरातीशी संबंधित असंच असतं. तपशील, आता जाहिरात कशाची आहे त्यावर, ती उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात असेल तर त्याचं तपशील जो आहे तो मांडणं आवश्यक आहे. या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट जी सांगू इच्छिते मी, की वैशिष्ट्य, त्या जाहिरातीचं वैशिष्ट्य सांगत असताना एक लक्षात ठेवा की ते वैशिष्ट्य काही विशिष्ट मुद्द्यांद्वारे आपल्याला मांडायचंच असतं. जर वैशिष्ट्य योग्य असेल तरच ती जाहिरात जास्त आकर्षक होते. कोणीही व्यक्ती जाहिरातीत दिलेल्या त्या वैशिष्ट्यांवरूनच ती जाहिरातीत असणारं जे काही प्रोडक्ट आहे ते विकत घेण्यासाठी इच्छा करत असतं. म्हणून वैशिष्ट्य हा अतिशय महत्वाचा भाग आहे. कंपनीची मुद्रा, आता या जाहिरातींमध्ये कंपनीची मुद्रा आहे. आपल्याला आपल्या याच्यामध्ये मुद्रा घेतलीच पाहिजे असं गरजेचं नाही. बघा, आईस्क्रीमची जाहिरात समजा जर तुम्ही घेतली, आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करा असं जर आलं तर काय करतात मुलांची फार अतिशय त्यांची जी सुप्त इच्छा असते ड्रॉइंगची, त्यातून ती पूर्ण करायचा प्रयत्न करतात. पण जाहिरातीमध्ये ड्रॉइंग करणं अजिबात गरजेचं नाही. त्यामध्ये त्यांचं कौशल्य अपेक्षित नाही, तर त्याची भाषा कशी असावी जाहिरातीची त्यावर ते जास्त अवलंबून असतं. ते अधिक आकर्षक, समर्पक, योग्य शब्दांमध्ये ती जाहिरात मांडणं आवश्यक आहे. त्यासाठी भाषा कौशल्य महत्वाचं आहे. हे मुलांना समजावून सांगा. न की त्याच्या आजूबाजूला चौकट तयार करणे. चौकट तर तयार करायचीच आहे आपल्याला, पण चौकटीला रंगवणे किंवा त्या चौकटीवर डिझाईन काढणे हे अजिबात अपेक्षित नाही. त्याचप्रमाणे ज्या कुठल्या गोष्टीची जाहिरात करतो आहे आपण, त्या जाहिरातीचं तिथे विविध प्रकारचे जे काही आकृत्या आहेत त्या तयार करणे अजिबात अपेक्षित नाही. त्या केल्या, एखादी दुसरी केली तर काही हरकत नाही, पण त्याला गुण नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून मुद्दाम वेळ घालवणे हे अजिबात गरजेचं नाही. कारण वेळ कमी असतो, शेवटच्या काही वेळातच ती जाहिरात करायची असते. जाहिरात करणं सोपं जातं. त्यामुळे जाहिरातीचा प्रश्न करत असताना काही गोष्टी अगदी पक्क्या डोक्यात ठेवणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. कंपनीचं नाव व पत्ता, आता कंपनीचं नावच्या ऐवजी दुकानाचं नाव असं पण आपण म्हणू शकतो. ते ज्या दुकानाची आपण जाहिरात करतो आहे त्याचं नाव, पत्ता सांगणं गरजेचं आहे. नाहीतर जाहिरात खूप सुंदर तयार केली आणि जर पत्ताच दिला नाही तर तो ग्राहक जाईल कसा. ठीक आहे. त्यानंतर बोधचिन्ह म्हणजे एखादा लोगो, कंपनीचा लोगो जो असतो तो अगदी छोटा आपण करू शकतो आणि तो नाही केला तरी खूप काही हे नाही. बालजल्लोष ही एक जाहिरात आहे. इथे बघा शीर्षक आहे, त्यानंतर म्हणजे मथळा, त्यानंतर उपमथळा दिलेला आहे, दिनांक दिलेली आहे, स्थळ दिलेलं आहे, त्यानंतर अभिनय कार्यशाळा, विविध खेळ, बोलक्या बाहुल्यांचे प्रात्यक्षिक, हे वैशिष्ट्य दिलेलं आहे, आयोजक संस्थेचं नाव दिलेलं आहे, खास आकर्षण म्हणून म्हणजे काय आहे ते पण दिलेलं आहे. म्हणजे ही जाहिरात परिपूर्ण जाहिरात होऊ शकते. तर अशा पद्धतीने जाहिराती आपल्याला करायच्या आहेत. पुन्हा एकदा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत, कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय हे उत्तम जाहिरातीचे लक्षण आहे. म्हणून जाहिरात आशयगर्भ तरीही हलकी फुलकी असावी. अतिशय महत्वाचा आहे बरं हा मुद्दा, की कमीत कमी शब्द मांडायचे आहेत आणि ते शब्द कसे असले पाहिजे, आशयगर्भ युक्त असे शब्द असले पाहिजे. जास्तीत जास्त आशय त्यातून व्यक्त झाला पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगा. जाहिरात कशी असावी हे ठळकपणे आणि आकर्षक रीतीने मांडणं आवश्यक आहे. अलंकारिक, काव्यमय, प्रभावी शब्द रचनेचा वापर करणे गरजेचे आहे.
ती भाषा कशी असावी जाहिरात तयार करताना, तर ती समर्पक आणि लक्षवेधी असावी, जेणेकरून ती बोरिंग होणार नाही. एखादा एसे लिहिल्यासारखी, निबंध लिहिल्यासारखी जाहिरात तयार करू नये. अगदी थोडक्या शब्दांमध्ये ती तयार करावी. ग्राहकांची सातत्याने बदलणारी आवड, जसं की आजच्या काळात जेव्हा आपण जाहिरात तयार करतो आहे, ती जाहिरात आणि 10 वर्षांपूर्वी जी जाहिरात होती त्यात निश्चितपणे फरक आहे. कारण आता जे युग आहे, जे जाहिरातीचं युग आहे, जे तंत्र युग आहे, या युगामध्ये सतत बदलतात आहे. आवडी निवडी, फॅशन्स, गरजा या सर्व बदलत आहेत. त्यामुळे त्या हिशोबाने जाहिरात करायची आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं जे आहे, जाहिरातीत संपर्काचा स्थळ, संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ज्याला मराठीत आपल्याला लिहायचंय की दूरध्वनी क्रमांक, सॉरी भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक पण लिहू शकतो, फोन नंबर जर असेल तर, आंतरजाल, असे जे शब्द आहेत ते वापरा. मराठीतच जाहिरात तयार करायची आहे. पण काही जे आजच्या काळचे आहेत, जसं ईमेल आहे, ते ईमेल काही आपण मराठीत लिहू शकत नाही, ते इंग्रजीतच लिहायचं आहे. त्यामुळे ईमेल आयडी, तसंच आजच्या काळात जे वापरल्या जाणारे, आजकाल पेमेंट, आता कोरोनाच्या काळात तर आपण पेमेंट डायरेक्ट करतच नाही. मोस्टली जास्तीत जास्त आपण पेमेंट कशाने करतो, तर गुगल पे, भीम ऍप, भारत सरकारचा ऍप आहे तो, त्यामुळे तो किंवा फोन पे याद्वारे आपण करतो. कुठे कुठे आरटीजीएस किंवा नेट बँकिंगनी पण केलं जातं. तर या पण सोयी उपलब्ध आहेत, हे सुद्धा आपण तिथे मेन्शन केलं तर ती जाहिरात जास्त आकर्षक होईल आणि ती आजच्या काळाशी संबंधित अशी ती जाहिरात तयार होईल. कळलंय? आता पुढे जाऊया. कृतीपत्रिकेमध्ये महत्वाचे 3 ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. एक म्हणजे जाहिरात पेननेच लिहावी, ती पेन्सिलनी तयार करायची नाही. पेननीच जाहिरात करायची आहे, पेन्सिलनी नाही. पेन्सिलचा वापर करू नये. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. जर अगदीच खूप इच्छा असेल तरच काढा, पण अन्यथा त्याला प्रोत्साहन अजिबात देऊ नका विद्यार्थ्यांना की त्यांनी चित्र काढणं गरजेचं आहे. हे बघा, जाहिरात लेखन जे परीक्षेत विचारलं जाणार आहे, ते मूल्यमापन कृती काय आहेत, त्याच्या कोणत्या 4 प्रकारे जाहिरात येऊ शकते. 4 पैकी एकाच प्रकारे परीक्षेत जाहिरात येणार आहे तुम्हाला तयार करायला, विद्यार्थ्यांना तयार करायला. पहिलं आहे शब्दांवरून जाहिरात लेखन. काही शब्द दिले राहतील मोजके, आईस्क्रीम पार्लर आहे किंवा इतर काही, अशा प्रकारे काही मोजके शब्द दिलेले राहतील, त्यावरून जाहिरात तयार करा. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याच्या संपूर्ण कल्पकतेचा वापर अधिकाधिक सुंदररित्या तो कसा करू शकतो यावर तुम्हाला जाहिरातीचे गुण निर्भर करतात. दुसरं आहे जाहिरात दिलेली असेल आणि त्यावरच्या कृती सोडवणे. हे 9वीच्याही पुस्तकात आलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना हे तसं सोपं जातं. जाहिरात दिलेली असते आणि त्या खालच्या कृती त्या दिलेल्या जाहिरातीच्या त्याचा उपयोग करूनच सोडवायच्या असतात. तिसरा प्रकार आहे विषय देऊन जाहिरात लेखन करा. विषय एखादा दिलेला आहे, पूर्ण विषय दिलेला आहे आणि त्या विषयाचीच जाहिरात तशाच पद्धतीने करायची आहे. चौथा प्रकार हा थोडासा विचारपूर्वक करण्यासारखा आहे, तो म्हणजे दिलेली जाहिरात अधिक आकर्षक पद्धतीने तिचं पुनर्लेखन करणे. जाहिरात दिलेली राहील पण अगदी थोडक्यात, किंवा एखाद्या वृत्तासारखी किंवा एखाद्या बातमीसारखी थोडक्यात जाहिरात दिलेली राहील आणि तिचं पत्रिकेसारखी जाहिरात असेल आणि तुम्हाला त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने ती अधिकाधिक आकर्षक कशी करता येईल, म्हणून जाहिरात तयार कशी करावी हे महत्वाचं असतं. आता इथे मी कम्प्युटरच्या माध्यमातून करत असल्यामुळे मला काही लिमिटेशन्स आल्या, त्यामुळे जाहिरात तयार करत असताना मी थोड्या काही गोष्टींचा आधार घेतला. शब्द आपण जेव्हा बोर्डवर करून देतो तेव्हा आपण विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे मोठ्या त्या बोर्डवर वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी काय साधारण घेता येईल हे सुद्धा करून दाखवू शकतो आणि विद्यार्थी सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने यात सहभागी होऊन उत्तरं देऊ शकतात. शब्दांवरून जाहिरात हा पहिला प्रकार, लेखन कृतीमधला पहिला प्रकार आहे शब्दांवरून जाहिरात. उदाहरण इथे मी घेतलेलं आहे की एक शब्द दिलेले आहेत काही विशिष्ट आणि त्या विश्वसनीय शाळा, सर्व शाळांचे, सर्व वयोगटाचे, खास सवलती, किफायतशीर दर आणि दर्जेदार आणि टिकाऊ, असे हे शब्द दिलेले आहेत. या शब्दांवरून जाहिरात ही एक तयार झालेली आहे. पुस्तक प्रेमी आणि वाचकांसाठी सुवर्ण संधी अशा पद्धती, ही पण काही 100% खूप अट्रॅक्टिव्ह आकर्षक अशी जाहिरात नाहीये, पण यातले मुद्दे जे आहेत त्यात ते सर्व प्रकारे सर्व मुद्दे इथे आलेले आहेत. जसं पुस्तक खरेदीवर 30% सूट किंवा सवलत, हे पण सवलत देणं आवश्यक आहे. ज्या विषयाची जाहिरात आहे त्या याच्यावर आपण घेऊ शकतो. दुसरा प्रकार जो आहे विषय देऊन जाहिरात लेखन, जसं उदाहरणार्थ
शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संगणक वर्गाची जाहिरात तयार करा. विद्यार्थ्यांचा आणि संगणकाचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे अशी एखादी जाहिरात आपण तयार करून घेऊ शकतो. प्रत्येक वेळी पुस्तकात दिलेल्या किंवा तत्सम जाहिरातीच घेतल्या पाहिजे असं अजिबात नाही. आपण त्यासाठी विविध प्रकारच्या नवनवीन जाहिराती सुद्धा घेऊ शकतो. किंवा जसं इथे दिलेलं आहे, तर इथे तशी एक जाहिरात तयार करून दाखवली आहे की आदर्श विद्यालय, चला शिकूया संगणक, बोला पटापट पटपट, पुस्तिका संच मोफत मिळणार आहे. आमची वैशिष्ट्य, ही वैशिष्ट्य महत्वाची असतात. प्रवेश सुरू आहे, इथे पत्ता आहे. या ठिकाणी एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे कधीपासून सुरू होणार आणि त्याचं वेळ काय, हे एक राहिलेलं आहे. ते माझ्या ह्याच्यातून थोडंसं डिलीट झालंय म्हणून ते दिलं नाही. दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. एखादी जाहिरात दिलेली आहे साधारण, आणि त्याचं अधिक आकर्षक स्वरूपात आपण पुन्हा करू शकतो लिखाण. जसं की इथे बघा, इथे एक जाहिरात मी घेतलेली आहे. या ठिकाणी याचं अजून चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. त्यानंतर आपण जाहिरातीमध्ये काही मुद्दे त्या संबंधाने, त्या अनुषंगाने घेऊ शकतो. जसं की एखाद्या दुकानाची आहे जाहिरात, तर ती करत असताना रविवारी सुद्धा दुकान, आता बघा कोरोनाच्या काळामध्ये मध्यंतरी दुकानं पूर्णच बंद होती, तर आमचं दुकान रविवारीही सुरू राहील असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ग्राहक जास्त संख्येने तिकडे आकर्षित होतात. त्यामुळे हे महत्वाचं आहे. अशाही पद्धतीने आपण तिथे देऊ शकतो. किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी तशा पद्धतीने काही आकर्षक सवलत असेल तर अशावेळी ग्राहक तिथे आकर्षित होतात, अशा पद्धतीने घेऊ शकतो. जाहिरात दिलेली असेल, हा शेवटचा प्रकार आहे. 4 प्रकारांमधला हा शेवटचा, जो आपल्याला सर्वांना माहिती आहे, की जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीवर आधारित प्रश्न विचारले जातील. जसं की जाहिराती, या कार्यक्रमाचे आयोजक कोण, कार्यक्रमाचे निमित्त कोण, हा प्रकार विद्यार्थ्यांना साधारणतः सोपाच जातो. की कार्यक्रमाचे आयोजक कोण आहे, निमित्त काय आहे, त्यासाठी वापरलेली विशेषणं काय. पण तरी सुद्धा एकदम सोपा नाही आहे बरं का. त्यांना विशेषणे काय हे समजलं पाहिजे, तर ते म्हणजे इथे भाषिक कौशल्य सुद्धा इथे त्यांची व्यवस्थित पद्धतीने आपण टेस्ट करू शकतो. नुसतंच अगदी सरळ 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 जाहिराती, आयोजक, कार्यक्रमाचे निमित्त आणि रिकामी जागा भरा, ह्या 2-3 प्रश्नांनी त्यांना 3 मार्क तर मिळतीलच. पण त्यांना समानार्थी शब्द म्हणजे व्याकरणाचा घटक तिथे येतो, किंवा ती विशेषण आहेत. अतिशय सुंदर अशी ही जाहिरात आहे. तर अशा पद्धतीने काही आपण असं मांडू शकतो का, याचा विचार करणं आवश्यक आहे, जेणेकरून भाषा कौशल्य जी आहेत ती सुद्धा त्यांची विकसित होतील. जाहिरात लेखक पाहिलेला आहे. धन्यवाद.